मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे बिरोबा वस्ती परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांचं सत्र सुरूच असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काल 16 ऑगस्टला प्रशांत दिनकर राहिंज यांच्या सुमारे 25 ते 30 हजार रुपये किमतीच्या गाभण शेळीवर बिबट्यानं हल्ला करून तिला ठार केलं. यापूर्वीही संजय भाऊसाहेब राहिंज यांचा सुमारे 20 ते 25 हजार रुपये किमतीचा बोकडही बिबट्यानं ठार केला होता. आज प्रशांत दिनकर राहिंज यांच्या घरी रात्री 12:30च्या दरम्यान वाघाने हल्ला करून ही या ठिकाणी 25 ते 30 हजाराची शेळी या ठिकाणी फस्त केली व ओढून या ठिकाणी ती 100 मीटर अंतराच्या लांब नेली. तो वाघ एवढा मोठा असून का त्याचा सगळ्यांना असं एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. लहान मुलं आहे, शाळेत येणाऱ्या जाणाऱ्यांची सगळ्यांची या ठिकाणी इतके भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. तरी वन विभागाने, आरेफोनी सगळ्यांनी या ठिकाणी प्रशासनाला अत्यंत आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर त्याची उपाययोजना करून काय पिंजरे लावायचे, काय लावायचे ते लावा, पण एका 2 ते 3 दिवसात या ठिकाणी या वाघांचा बंदोबस्त, बिबट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. नाहीतर अन्यथा आम्ही या ठिकाणी पिंपरण्याचे ग्रामस्थ रास्ता रोकोचं या ठिकाणी आंदोलन करू, अशी मी सरकारला विनंती करतो, प्रशासनाला विनंती करतो. याच्या आधी पण 2 दिवसापूर्वी या ठिकाणी एक 15 ते 20 हजाराचा बोकड्या सोमनाथ संजय राहिंज यांचा या ठिकाणी धरला. त्याच्या आधी बी एक 4-5 जणांचा या ठिकाणी शेळ्या फस्त केल्या, कोणावर हल्ला करायचा प्रयत्न केला, कोणाच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शेजारचे बाजारचे सगळे वाघ या ठिकाणी गोळा झालेले. तरी प्रशासनाला विनंती की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना करायची. या ठिकाणापासून एक अर्धा किलोमीटर लांब असून त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळा एक ते 1.5 किलोमीटर लांब आहे. ही राहिंज वस्ती या ठिकाणी सगळं मुलं या ठिकाणी पायी जात्या आणि पायी जात असताना या ठिकाणी इतकं भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. मुलांवर हल्ला केलेला आहे या ठिकाणी. परत मोटरसायकलीवर कोणी रात्रीचं ये जा करतं त्यांच्यावर या ठिकाणी वाघांनी हल्ला केलेला आहे. तरी या वाघांचा बंदोबस्त झाला पाहिजे प्रशासनाकडून, या ठिकाणी त्यांना विनंती. बिरोबा वस्ती ही गावापासून सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असून परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आणि इतर पिकं वाढली आहेत. त्यामुळं बिबट्याला लपण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध झाली आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शाळेसाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही प्रचंड भीती निर्माण झाली आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी शेतात जाणंही धोकादायक बनले. दिवसा वीज पुरवठा होत नसल्यामुळे रात्री 11 नंतर वीज उपलब्ध होते. त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारामध्ये शेतात जावं लागत असून बिबट्याच्या भीतीनं शेतकरी धास्तावलेत. बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत असतानाही वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप वस्तीवरील नागरिकांनी केलाय. आज प्रशांत दिनकर राहिंज यांच्या गोठ्यावर रात्री 12च्या सुमारास वाघाने हल्ला करून एक शेळी ओढून नेली. तरी या 2-4 दिवसापासून वाघांचा खूप धुमाकूळ झालेला आहे. येथे 4-5 जणांच्या शेळ्यांवर हल्ले केले. तसेच शाळेतील मुलं येणारे जाणारे मुलं दररोज पायी जात असतात. इथून 2 किलोमीटर अंतर आहे जवळपास जिल्हा परिषद शाळेचं. लहान मुलं पायी जात असतात, त्यांच्यावरही हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मी प्रशासनाला अशी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर पिंजरे लावून त्या वाघांचा बंदोबस्त करावा. व या अगोदरही शासनाला, वन विभागाला हे दिलेले आहे, सूचना दिलेल्या आहेत, तरी पण कोणतीही कार्यवाही झालेली नाहीये. विषय असा आहे, रात्री लाईट 10 वाजता येत असते, 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लाईट आहे. शेतकरी पाणी भरायला शेतात जात असतात रात्रीच्या वेळी. त्यावेळेस सुद्धा खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शेतकऱ्यांवर हल्ला होऊ शकतो. त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी व वाघांचा बंदोबस्त करावा. वन विभागानं केवळ पंचनामे न करता तातडीनं परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीनं नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
वन विभागानं आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीनं कारवाई करावी, अशी संतप्त मागणी उत्तम नाना राहींज, प्रशांत राहींज, दत्ता राहींज, संजय राहींज, किशोर राहींज, संपत राहींज, दत्ता राहींज यांच्यासह बिरोबा वस्तीवरील नागरिकांनी केली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.